किती भारी. हे बघा, हे बघा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्हाला एक दाखवतो आता. माझ्या दादाने ड्रॅगन फ्रूट लावले ते किती आले बघा. यो बघितलं ना, एक फळ आलेलं आहे. हे बघा, एक फळ आहे. किती सारे आले बघितले ना. आता आपल्या घराच्या इकडे बघू, आपल्या फळांना किती आले, आपल्या झाडांना किती फळं आले. असं हे बघू शकता. एक दोन आणि एक खाली तिसऱ्या व तीन. ही बाकीची काप मोरचून गेली काय माहिती. बघा आता ही किती फळ आहे बघितलं ना. यो हो, किती भारी. हे बघा, हे बघा. याला एक फळ येईल आता, बाकीचे हे थोडं टाईम लागेल. हे एक फळ आहे, हे एक फळ आहे. काल आपण त्या मळ्यातून गीर गायचं शेणखत आणलं ना, आज परत चाललेलो आहे. जेवढं भेटेल तेवढं घेऊन यायचं आहे, कारण की गायच्या पाया खाल्लं शेणखत आहे ना. मग आता आपल्या ट्रॅक्टरने जवळ आहे म्हणून काही नाही, 3 किलोमीटर आहे. मग आता चाललो आपण ट्रॅक्टर घेऊन चाललो आहे. पाठीमागून ट्रॉली आहे आणि ट्रॉली आपली ना फाटलेली, म्हणजे थोडी ना तिला क्रॅक गेलेली. त्याच्यामुळे मग आपण ते लाल करतो. खाली बघू शकतो बघा किती फाटली. तिकडून सगळी फाटली, चौकून फाटेल, चौकून 360. मग आता चाललो आहे, पप्पा गेले पुढं. आता मी चाललेलो असतो तिकडं. तिकडं पेरू मस्तपैकी एकदम पाणी भेटलं, मग एकदम भारी ताजं झालं आहे. धने पण आता दिसायला लागलेले आहे. आता माझ्या दादाचं लग्न जवळच आलं आहे. मग आता आज मम्मी म्हणतो ती मला कपडे घेऊन येऊ, म्हणजे ड्रेस नाही तर काहीतरी घेऊन येऊ. तर मी म्हटलं मला यायचं नाही. तर मम्मी म्हणते असं कसं काय, आपल्या घरचं लग्न आहे, काय म्हणतील आपल्याला ते. शिकेचा तुझी इच्छा, कारण की मला ना कपडे घेऊशी नाही वाटत, ते खर्चूशी नाही वाटत पैसे. मग आता चाललोच आपण इकडं. बघू आता तिकडून. आता मम्मीला सांगतो काय करायचं काय नाही. आता बघू नाही तर नाही जाणार. जायची ती इच्छा आहेच भरपूर, पण मग काय जाऊन तिला काय भेटणार. मामाच्या घरी जाईल, मस्त राहील, उद्या सकाळी निघून येईल. असं काही लागलं तर एवढं काय त्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस आपण एकदाच लग्न सराळ येते ना, त्याच्यामुळे मम्मी म्हणते का चाल. मग आता बघू कपडे घ्यायचे का नाही, आऊन बघायचं. जायचं तर आहेच कपडे घ्यायला, पण बघू आता. पोचलेलो आहे, 20 मिनटात इकडं पोचतो. आता इकडं असा नजारा आहे. कालच्या वाणी परत गाय माझ्याकडे बघताय. आज एक्सचेंज केलं आहे. तिकडूनच्या गाय इकडे आल्या, इकडच्या गाय तिकडे गेल्या. का माहिती का, दाखवतो थांबा तुम्हाला आता. हा बघते, एक गायच्या बद्दल आहे, ही आहे नाही तशीच आहे. हे बाकीचे दिसते का, 1 2 ते 3 हे तिकडूनचे आहे. नाही तुम्ही तिकडूनचे नाही पाहते बघ कसं. हाय इकडे या. ठीक आहे. विलय शेताने बरं, शेताने दिमकती पत्ती. इकडे ए राधा, राधा इकडे. हा हा केलेला आहे मी चॉईस. हा जॅकेट आहे, हे आतमधलं, आणि ही पॅन्ट आहे. पॅन्ट बघू शकतो. आणि शू बघायचे आता त्याच्यातले कोणचे. तिथं 19,000 बिल झालं होतं. मग आता श्री अंबिकामध्ये तिथं डायरेक्ट 10,000च. म्हणजे जोधपुरी बघतोय मी, आणि हा जोधपुरीच लय जास्त बिल होते. मग आता बघू आता, नाही तर मग शर्ट पॅन्टच. मला जास्त महाग घ्यायचीच नाही, पण खरं म्हणजे मी बघितलं 3,000 पण तर बघितले ते ऑनलाईन. जाऊन आता विषय नाही. आता बघू इकडे किती पर्यंत भेटत आहे. पुढे महाग भेटू राहिले. सॉक्स 180 रुपयानेच तर सिंगल जोड आहे. आता गाईच्या इकडं आलो आहे आपल्या ट्रॅक्टर घ्यायला. कपड्यांचं तर माझ्या डोक्यात आता लय खटके बसेले, लय संताप आला आहे. ट्रॅक्टर घेऊ आणि घरी निघू. थोडं राहिले आपले घराचे मंजिल. आज काय कपडे भेटलेच नाही. तिथं पावा तिथं कॉस्ट जास्त होती, आणि मला जास्त कॉस्टचे कपडे आवडत नाही. मित्रांनो, लग्नाला जायचं होतं, पण मग मी ना कॅन्सल केलं, कारण की माझं डोकं दुखत होतं. आज सारे दिवस मी AC मध्ये होतो, आणि मी ना नेमका परफ्यूम मारला तर इडं मारला. त्याच्यामुळे थोडं डोकं धरलं माझ्यावालं. आता कपडे ना थोडी कॉस्ट जास्त होती,
कारण की मी जो माझा बघितला ना जोधपुरी तोच 19,500. हां, बिल बिल तर नाही दाखवू शकत, त्याच्यावर नंबर सगळं आहे. मग तेवढं जोधपुरीनं मला खूप महागात पडणार होता. मग काय मी घेतला नाही. मग इकडं ओझरला गेलो, तिकडं बघितलं, तिकडं 9,000 काहीतरी पुढं कॉस्ट होती. म्हटलं आता जे महाराष्ट्र. घरी निघून आलो. दीदीचे आणि पप्पाचे घेऊन टाकले आणि शिलाईला पण टाकलेलं. शिलाई बिलाई लगेच करून घेतली त्यांच्याकडून. आता ते केव्हा भेटतील, उद्या परवा तेरवा केव्हा भेटतील ते त्यांना माहिती आहे आता, पप्पाला आणि त्यांना. आणि बघू आता जेवण आता आपण घरीच करणार. तिघंजण आम्ही इकडचे. मोठा ब्रदर, मी, सिस्टर, पप्पा आणि आजी, पप्पा आणि मम्मी. आणि तिकडं याला जाणार आहे आणि आजी तिकडून येणार परत, कारण की आजीला मी तिकडं सोडलेलं आहे. आणि आजी काही दिसणार नाही आता आपल्याला इकडं पण, कारण की आजी बघू आता केव्हा येते केव्हा तिलाच माहिती आहे. मग काय मग आता आजचा ब्लॉग तुम्हाला इकडं संपवत राहील, कारण की आजचा ब्लॉग आता कोणी घरी काहीच नाही. आता जेवण केलं का मग विषय संपला. मग आता ब्लॉग डायरेक्ट मी ही साई गार्डन दिसतंय ना, तिकडे जाऊन अपलोड करणार आहे. मग आता एडिट करून घेईल, मग अपलोड करेल. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. मात्रे मान कामना पूर्ती. जय जय विजय.